मी ऐकून घेत नाही सगळं मागास प्लीज मी देतो संधी तुम्ही जागेवर त्याला मी संधी देतो असताना राज्य शासनानं वारंवार विनंती करून देखील केंद्र शासनानं माहिती अद्याप उपलब्ध करून दिली नाही। मागासवर्गीय इंटरनेट डाटा उपलब्ध करून देण्याची शासनाकडून राज्य शासन मागासवर्गीय येऊ नये अनुकूल असतील आणि हो म्हणावे प्रतिकूल असतील आणि नाही। मी तुम्हाला नेम करतोय मी नेम करीन हे चालणार आहे। मी नेम करीन यावर राखून ठेवा चालणार नाही चला ते जागेवर नेम करीन मी तुम्हाला नेम करीन मला रूल चांगले माहिती आहेत आणि म्हणून होयच्या बहुमत ठराव संमत झाला। असं आहे की या कोरोनाच्या कारणास्तव अवघे 2च दिवस विधिमंडळाचं अधिवेशन सुरू राहणार आहे आणि ह्या 2 दिवसाच्या अधिवेशनाच्या कालावधीमध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी दोघांनी मिळून एकत्र येऊन महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीनं अधिकाधिक निर्णय कमी वेळात जास्तीत जास्त निर्णय करून घेणं आवश्यक आहे। संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष तेच लागून राहिलं आहे की ह्या कमी कालावधीच्या अधिवेशनमध्ये महाराष्ट्राच्या रोजगाराच्या निमित्तानं वेगवेगळी ज्या समाज संघटना आंदोलन करतायत त्यांना न्याय काय मिळणार आहे। कोरोनाची 3री लाट येणार असेल तर राज्य सरकार त्या संदर्भामध्ये नक्की काय उपाययोजना करणार आहे। गेल्या 1.5 वर्षामध्ये कोरोनामुळं जे काय सगळ्या क्षेत्रामध्ये आपण थोडं मागे गेलेलो आहोत त्या अनुषंगानं सरकार काय निर्णय घेते किंवा सरकारकडून काय निर्णय करून घेतले पाहिजेत अशा अर्थानं 2 दिवसाच्या कमी कालावधीच्या अधिवेशनमध्ये जास्तीत जास्त सकारात्मक निर्णय करून घेण्याच्या दृष्टीनं सरकार आणि विरोधी पक्ष यांनी एकत्रितपणे काम करणं अपेक्षित आहे आणि त्यांच्याकडून ते काम करून घेणं हे जे कोणी सभाध्यक्ष असतात त्या सभाध्यक्षांनी ते करून घेतलं पाहिजे अशा पद्धतीचा विचार हा राबवणारा अंमलात आणणारा मी एक कार्यकर्ता आहे आणि त्याच पद्धतीनं आज ओबीसी आरक्षणासंदर्भात या सभागृहाचे ज्येष्ठ मंत्री व सन्मान्य भुजबळ साहेब यांनी महाविकास आघाडीतर्फे जो प्रस्ताव आणला त्या प्रस्तावावर खरं सांगायला गेलं तर पहिल्यांदा मंत्र्यांनी बोलायला पाहिजे होतं परंतु विरोधी पक्ष नेत्यांनी परवानगी मागितली। मी त्यांना बोलायला संधी दिली। पूर्ण वेळ त्यांचं बोलणं होईपर्यंत कुठेही मी त्यांचं बोलणं थांबवलं नाही आणि नंतर मग मंत्री महोदयांनी आपले विचार मांडले। स्वाभाविक आहे सगळ्यांचा हेतू जर एकच आहे तर प्रस्ताव एकमतानं हा केंद्र सरकारकडे पाठवण्यामध्ये अडचण काहीच असता कामा नये। यापूर्वीचे देखील प्रस्ताव हे काँग्रेस राष्ट्रवादी सरकारनं आणले त्यावेळेला देखील सभागृहातून एकमतानं गेलेले आहेत। भाजपा सेनेच्या सरकारनं ज्या वेळेला प्रस्ताव आणले त्याही वेळेला एकमतानं कुठलीही चर्चा न होताना गेलेले आहेत। आजचा प्रस्तावसुद्धा एकमतानं आणि मी चर्चा करायला अध्यक्षीय नात्यानं संधी दिलेली असताना सुद्धा मंजूर करायला हवा होता परंतु काही लोकांना ओबीसीला आरक्षण मिळूच द्यायचं नाही आहे। ओबीसीचा विषय सभागृहामध्ये आपण म्हणू तोच खरा आहे अशा पद्धतीनं जगलरी करणं आणि कपोलकल्पित आरोप जे बाहेर सभागृहाच्या बाहेर केले जातात तेच आरोप आम्ही सभागृहामध्ये करू आणि ते जनतेनं खरं मानावं अशी ज्यांची अपेक्षा होती त्यांना सन्मान्य भुजबळ साहेबांनी सत्य पुराव्यानिशी आणि खरी उत्तर दिल्यामुळं अस्वस्थ झाले आणि त्या अस्वस्थतेतून हा सगळा सभागृहामध्ये प्रकार घडला हे मी आपल्याला निदर्शनास आणून देऊ इच्छितो। क्या हुआ था जब सदन के अंदर और बाहर क्या होता है सस्पेंशन करना पड़ता। हिंदीपेक्षा आणखीन एक मराठीमध्ये पुढचं सांगतो। आता हा प्रकार सभागृहातच थांबवण्याची प्रथा ही आहे। नाराजी व्यक्त करणं, ओरडणं, गोंधळ घालणं, सभागृहाच्या कामकाजात अडथळा आणणं हे नित्याचंच काम सर्वसाधारणपणे असतं
परंतु आज महाराष्ट्राच्या संस्कृतीला, संस्काराला, परंपरेला आणि महाराष्ट्राच्या एक वैचारिक विचारसरणीला काळिमा लावण्याचं पाप भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी केलं. मी सभागृहाचं कामकाज संपवून सभागृह 10 मिनिटं स्थगित केलं का? तर काही चुकलं असेल तर विरोधी पक्ष, सत्ताधारी पक्ष अध्यक्षांच्या दालनात बसतात आणि काही त्यातून मार्ग काढतात. या उद्देशानं कुणीही न सांगता 10 मिनिटाकरता सभागृह मी स्थगित केलं, कारण मला पण इतक्या वर्षाचा अनुभव आहे. आणि मी नुसता अध्यक्षांच्या केबिनमध्ये आलो तर त्यावेळेला स्वतः विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पार्टीचे राज्याचे अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील आणि त्यांचे सगळे वरिष्ठ आमदार आणि नवनिर्वाचित आमदार हे सगळे माझ्या एकट्यावर तुटून पडले. मी वरिष्ठ नेत्यांना सांगत होतो की तुम्ही ह्यांना समजावून सांगा की सभागृहातला विषय हा सभागृहातच संपतो, सभागृहाच्या बाहेर आल्यानंतर तो व्यक्तिगत घ्यायचा नसतो, अशा पद्धतीनं हाणामाऱ्या करायच्या नसतात. परंतु त्यांनी मला, की जे विरोधी पक्ष नेत्यांनी सुद्धा मान्य केलेलं आहे की आमच्या 2-3 लोकांकडून काही चुकीचे शब्द गेले, सभागृहामध्ये मान्य केलेले आहेत, शिवीगाळ केली, माझ्या अंगावर येण्याचा प्रयत्न केला, माझ्या आई बहिणीवरनं शिव्या दिल्या, असा अश्लाघ्य प्रकार महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये, जो स्वतः आम्ही सुसंस्कृत आहोत, आम्ही म्हणजे अतिशय विचारी लोकांचा, संस्कृत लोकांचा, सुशिक्षित लोकांचा आणि सभ्य लोकांचा पक्ष म्हणून जो टेंबा मिरवतात, त्या लोकांकडून अशा प्रकारचं कृत्य व्हावं आणि त्याला वरिष्ठ नेत्यांनी पाठिंबा द्यावा, ही अत्यंत दुर्दैवी बाब है. ऐसा है कि आज महाराष्ट्र के सदन में ओबीसी जो समाज है उनके आरक्षण के बारे में प्रस्ताव आया था. उस प्रस्ताव पे वो प्रस्ताव मंत्रिमंडल के वरिष्ठ मंत्री सम्मान्य भुजबल साहब ने हाउस में सरकार की तरफ से लाया था. हाउस में जो प्रस्ताव लाता है वो मंत्री पहले भाषण करता है और बाद में विपक्ष को बोलने के लिए वहाँ चांस दिया जाता है. लेकिन माननीय विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस जी का आग्रह था कि मुझे पहला बोलना, आप मुझे संधि दीजिए, चांस दीजिए. तो मैंने उनको पहले बोलने का चांस दिया. बाद में मंत्री महोदय छगनराव भुजबल जी ने उसको बड़ी खुलासेवार एक उन्होंने जो मुद्दा उपस्थित किया था उसको बाय एविडेंस, पुरावा हाथ में लेके, कागज हाथ में लेके, लेटर हाथ में लेके उन्होंने उनको पूरी तरह से एविडेंस के साथ में जवाब दिया, जिसके कारण देवेंद्र फडणवीस और भारतीय जनता पार्टी के लोग, आमदार लोग अस्वस्थ हो गए और उन्होंने आज जो महाराष्ट्र की संस्कृति है, महाराष्ट्र के संस्कार है, महाराष्ट्र की एक परंपरा है, उसको कालिमा लगाने का काम किया. वो वहाँ तक रुके नहीं. उसके बाद में मैंने 10 मिनट के लिए सभागृह एडजर्न किया और मैं अध्यक्ष के चेंबर में आया. जब भी खुद विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पार्टी के राज्य के अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटिल, उनके सभी वरिष्ठ नेता और जो जूनियर आमदार है वो सब अध्यक्ष के चेंबर में आए और उन्होंने मुझे बहुत मेरी माँ बहन से गाली गलौज किया और मुझे मारने का बहुत उन्होंने प्रयास किया. मैंने उनको बार बार समझाया. मैंने ये भी कहा कि यहाँ CCTV कैमरा है, आप जो कर रहे हो वो कुछ छिपेगा नहीं, ये आप गलत कर रहे हो. सभागृह का विषय है, सभागृह में वही के वही रुकना चाहिए. ये आप गलत काम कर रहे हो, उनको रोको. लेकिन उन्होंने बिल्कुल रोका नहीं, बिल्कुल रोका नहीं. ऐसे ये उन्होंने काम किया. इसीलिए भारतीय जनता पार्टी को बाय रूल, बाय कानून 12 आमदारों को सस्पेंड किया गया है. तालिका सभापती म्हणून ओके. एक प्रश्न. तालिका सभापती म्हणून तुम्ही हे सगळं बाहेर बोलू शकता का? जी घटना घडली ती तुम्ही समोर जात, त्यामुळे आणखीन वेगळं काय, मी काय ह्याच्यामध्ये कुठलंही ऑन रेकॉर्ड मी बोललो, ह्याच्यापेक्षा सगळं बोललोय. ते आहे का विशेष? ऑन रेकॉर्ड बोललोय मी उद्या त्याच्यामधले पाहिजे तर तुम्हाला त्याची बाहेर सर्क्युलर देईन, म्हणजे ते कॉपीज काढून देईन. लपून काहीच नाही. जे घडलं ते घडलं. उलट वाटेल ते बेचूटपणे बाहेर बोललं जातं. सभागृहामध्ये फार निराळं बोललं जातं बाहेर. मी सभागृहामध्ये सुद्धा व्यवस्थित बोललो, ह्याच्यापेक्षा खरं आणखीन बोललोय. बाहेर मी संयम पूर्ण आलो, ह्याच्याच्या सभागृहात पण
आणखीन छोट्या मोठ्या गोष्टी सांगितल्यात. त्यामुळे बाहेर वेगळं आणि आतमध्ये वेगळं ही माझी परंपरा नाही. जे सत्य ते सत्य. तालिका सभापती भास्कर जाधव आमचे